तुम्ही पाहत आहात JDM लाईव्ह। ताज्या बातम्या बघण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। नांदुरा तालुक्यातील सोयाबीन पिकाच्या प्रश्नावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कृषी अधिकाऱ्यांना निवेदन दिले। निवेदनानुसार अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक उगवले नसल्याचा दावा करण्यात आला असून घरचे बियाणे पेरलेल्या शेतकऱ्यांकडे पक्के बिल नसले तरी त्यांचेही पंचनामे करण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच कोणताही शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहू नये आणि मदत लवकरात लवकर मिळावी, जेणेकरून दुबार पेरणी करता येईल अशी ही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। तुमच्याकडे बियाण्याचे पावत्या बिल असेल त्यांनाच फक्त मदत मिळेल, त्यांचेच पंचनामे करण्यात आले। आम्ही त्यांना सांगितलं की असं न करता बरेचसे शेतकरी आहेत की त्यांनी आपलं घरचं बियाणं पेरलेलं आहे, घरचं विकत 50-60 रुपये किलोने विकत घेऊन बियाणं पेरलेलं आहे व त्या बियाण्याचे पंचनामे करायला तयार नाही आहे। आम्ही त्यांना सांगितलं की त्या बियाण्याचे पण त्या शेतकऱ्यांचे पण पंचनामे करा व त्यांना पण मदत मिळाली पाहिजे। नाहीतर काय होईल माहिती आहे का, ज्या शेतकऱ्यांनी फक्त दुकानावरून जे बियाणं विकत घेतलं त्यांनाच मदत मिळेल आणि ज्या शेतकऱ्यांनी घरचं बियाणं पेरलं त्यांना मदत मिळणार नाही। त्यासाठी आज आम्ही त्यांना निवेदन दिलं की बा तुम्ही ताबडतोब ज्या शेतकऱ्यांनी घरचं बियाणं पण पेरलं